नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच पीएमईजीपी बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. एखादं किचकट सरकारी धोरण प्रत्यक्ष सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी कसं वापरता येईल याचा हा एक सोपा आणि कृती करण्यायोग्य आराखडाच आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. या विश्लेषणामध्ये आपण प्रामुख्याने 5 टप्पे पाहणार आहोत. 1. व्यवसायाच्या स्वप्नाला निधी कसा पुरवायचा. 2. आकडेवारी आणि बजेट. 3. पात्रता आणि निर्बंध. 4. संबंधित संस्था आणि अनिवार्य प्रशिक्षण. आणि 5. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया. तर विभाग 1, व्यवसायाचं स्वप्नाला निधी पुरवणे. आता साहजिकच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. नवीन उद्योग सुरू करताना पैशांची जी मोठी अडचण येते ती एखादा नवउद्योजक कशी पार करू शकतो. पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करताना निधी मिळवणं हा सर्वात मोठा अडथळा असतो, बरोबर ना? आणि म्हणूनच एका भक्कम खात्रीशीर उपायाची नितांत गरज असते. आणि इथेच पीएमईजीपी म्हणजेच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम मदतीला येतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना आहे. व्यावसायिक बँकेचं कर्ज आणि भरीव सरकारी सबसिडी यांची अतिशय उत्तम सांगड यात घातली आहे. पहिल्यांदाच सूक्ष्म उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी सुरुवातीचा आर्थिक बोझा कमी करणं हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता वळूया विभाग 2 कडे, आकडेवारी समजून घेणे. जे लोक उत्पादन क्षेत्रात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीची जास्तीत जास्त मर्यादा तब्बल 50 लाख रुपये इतकी आहे. होय, बरोबर ऐकलत, 50 लाख रुपये. दुसरीकडे समजा हा प्रकल्प सेवा, व्यवसाय किंवा व्यापार या क्षेत्रांतर्गत येत असेल तर हीच मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्पाचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती ठरवण्यासाठी हे दोन्ही आकडे खूपच निर्णायक आहेत. आता हा निधी नक्की कसा उभा राहतो हे आपण समजून घेऊया. याचे प्रामुख्याने 3 भाग होतात. सर्वात छोटा हिस्सा म्हणजे अर्जदाराचं स्वतःचं योगदान. त्यानंतरचा मध्यम आकाराचा हिस्सा म्हणजे सरकारची मार्जिन मनी सबसिडी. आणि उर्वरित सर्वात मोठा हिस्सा म्हणजे साधारण 65 ते 90% भाग हा बँक टर्म लोन किंवा वर्किंग कॅपिटलद्वारे कव्हर केला जातो. या रचनेमुळे निधीचा मोठा प्रश्न किती सहज सुटतो हे आपल्या लक्षात आलंच असेल. या योजनेतील सबसिडीचे दर स्थान आणि श्रेणीनुसार कसे बदलतात हे पाहणं अतिशय रंजक आहे. यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे विशेष श्रेणी, म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिला, माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती आणि डोंगराळ किंवा सीमावर्ती भागातील नागरिक. या विशेष श्रेणीसाठी अत्यंत आकर्षक अशी 35% सबसिडी मिळते. आणि विशेष म्हणजे यासाठी सुरुवातीचं स्वतःचं योगदान केवळ 5% इतकंच द्यावं लागतं. खरोखरच हा एक जबरदस्त फायदा आहे. पुढे जाऊया. विभाग 3, पात्रता आणि निर्बंध. हे आर्थिक फायदे तर आपण पाहिले, पण यासाठी पात्र कोण ठरू शकतं याचे काही मूलभूत निकष आहेत. पहिलं म्हणजे अर्जदार 18 वर्षांवरील सज्ञान असावा. दुसरं, हा निधी पूर्णपणे नवीन व्यवसाय स्थापन करण्यासाठीच मिळतो. एक दिलासादायक बाब म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणतीही कमाल उत्पन्नाची मर्यादा नाहीये. पण हो, इथे एक अत्यंत महत्त्वाची अट आहे. एका कुटुंबातून म्हणजेच पती-पत्नी यांपैकी केवळ एकालाच आणि एकाच अर्जाला परवानगी दिली जाते. आता शिक्षणाच्या अटींबद्दल बोलूया. लहान प्रकल्पांसाठी किमान शिक्षणाची कोणतीही अट नाही. मात्र गुंतवणुकीचा आकडा मोठा असेल तर 8वी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक आहे. हे नेमकं कधी लागतं? जेव्हा उत्पादन प्रकल्पाचा खर्च 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असतो किंवा सेवा प्रकल्पाचा खर्च 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असतो. आता पाहूया विभाग 4, संस्था आणि अनिवार्य प्रशिक्षण. हा निधी मिळवण्याच्या पूर्ण प्रवासात काही विशिष्ट सरकारी संस्थांमार्फत अर्ज जाणं आवश्यक असतं. शहरी भागातील प्रकल्पांसाठी आणि सर्वसाधारण अर्जांसाठी DIC म्हणजेच जिल्हा उद्योग केंद्र हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. तर ग्रामीण भागातील प्रकल्पांचं व्यवस्थापन प्रामुख्याने KVIC आणि KVIB या संस्था मोठ्या प्रमाणावर सांभाळतात. त्यामुळे आपला प्रकल्प कुठे आहे यावर या संस्थांची निवड अवलंबून असते. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. बँकेची मंजुरी मिळाली म्हणजे सगळं काम झालं असं नाही. बँकेची मंजुरी ही शेवटची पायरी नाहीये. त्यानंतर EDP म्हणजेच उद्योजकता विकास कार्यक्रम नावाचं एक प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य असतं.
हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच सरकारची सबसिडी कायमस्वरूपी दिली जाते आणि समायोजित केली जाते. थोडक्यात सांगायचं तर सबसिडी खऱ्या अर्थाने पदरात पाडून घेण्यासाठी हे प्रशिक्षण म्हणजे एक अंतिम दरवाजाच आहे. या योजनेचा लाभ घेताना निगेटिव्ह लिस्ट म्हणजेच काही प्रतिबंधित गोष्टींपासून दूर राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ मांस प्रक्रिया, मद्य, तंबाखू उत्पादने, पारंपरिक शेती पिके किंवा 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन पिशव्यांची निर्मिती असे व्यवसाय या योजनेसाठी पूर्णपणे अपात्र आहेत. पण चांगल्या गोष्टी सांगायच्या तर ॲग्रो प्रोसेसिंग आणि दुग्ध व्यवसाय यांसारख्या उद्योगांना मात्र इथे पूर्णपणे हिरवा कंदील आहे. आणि आता शेवटचा टप्पा, विभाग 5, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया. उद्योजकीय प्रवासाचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. तो म्हणजे प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज करणं. ही संपूर्ण प्रक्रिया KVICच्या पोर्टलवर चालते आणि ती अतिशय सोपी अशी 4 टप्प्यांची डिजिटल कार्यपद्धती आहे. सुरुवातीला वैयक्तिक फॉर्म भरायचा, DIC सारखी योग्य संस्था निवडायची आणि आधार कार्डाची माहिती द्यायची. त्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच प्रकल्पाचा DPR आणि आवश्यक प्रमाणपत्र अपलोड करायची. आणि शेवटी अर्जाच्या स्कोर कार्डचा मागोवा घ्यायचा. हा सगळा प्रवास अतिशय सुव्यवस्थित आणि पारदर्शक आहे. PMEGPची ही सर्व माहिती समजून घेतल्यामुळे एक अतिशय मोठा वाटणारा आर्थिक अडथळा आता नक्कीच एका स्पष्ट आणि सुव्यवस्थित मार्गात बदलला असेल यात शंका नाही. आता फक्त एकच प्रश्न उरतो. या माहितीच्या आधारे व्यवसायाचे मालक होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल नक्की कधी उचललं जाणार आहे? याच एका महत्त्वाच्या विचारासह आपण हे विश्लेषण इथेच थांबूया. माहितीपूर्ण आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची ही प्रक्रिया अशीच सुरू राहील. धन्यवाद.